आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत। आणि हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो कोण सांगेल? पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती काय म्हणून आपण साजरा करतो? कुठला दिवस? बाल दिवस। बाल दिवस म्हणजे आज तुम्हाला खूप डिमांड आहे मुलांना, आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना लहान मुलं खूप आवडायची आणि म्हणून त्यांनी आपला हा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला आहे। तर आज आपल्या ह्या कार्यक्रमाला केंद्र प्रमुखही त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते। त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढाणे साहेब, पर्यवेक्षिका आदलिंगे मॅडम, त्याचप्रमाणे तुमच्यासमोर उपस्थित असणारे गुरुकुल प्रमुख भोयटे सर, चव्हाण मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करते आणि माझ्या 4 शब्दाला सुरुवात करते। आपण पाहतो की इतिहासाची पाने जशी थोर पुरुषांच्या त्यागाने आणि शूरवीरांच्या पराक्रमाने रंगलेली असतात, कारण त्यांनी समाजासाठी केलेला हा त्याग असतो। काश्मीरच्या गुलाबाचा रूपगंधनी तिथल्याच निसर्गाचा तजेलदारपणा घेऊन 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झालेला आहे। नेहरू कुटुंबियांचा एक वैशिष्ट्य आहे की त्यांचं विलोभनीय व्यक्तिमत्व, विचारांचे गांभीर्य आणि कृत्यांचे सौंदर्य हे त्यांच्या कुटुंबाला लाभलेलं होतं। बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मीरचे होते। त्यांचं मूळ आडनाव हे कौल होतं। बघा मुलांना, आपण त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो, परंतु त्यांचं मूळ आडनाव हे कौल होतं। आणि 18व्या शतकामध्ये बादशहाच्या निमंत्रणावरून ते दिल्लीला गेले। बादशहाने त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यामुळे ते दिल्लीला गेले आणि त्यांना जहागिरी देण्यात आली। आणि कालव्याकाठीच घर, म्हणजेच हिंदीमध्ये कालव्याला नहर म्हणतात, आणि ह्या त्यांचं कालव्याकाठी घर होतं आणि ह्या नहरावरूनच त्यांचं आडनाव हे नेहरू पडलेलं आहे। म्हणून आपण त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो, म्हणजे त्यांचं अगोदरचं आडनाव कौल आणि ते नहर ह्या तलावाच्या काठी राहत होते म्हणून त्यांचं आडनाव त्या ठिकाणी नेहरू असं पडलेलं आहे। प्रसिद्ध कायदे पंडित मोतीलाल नेहरू यांचे ते चिरंजीव। विद्यार्थी दशेत असताना त्यांचं लवकरच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा आकस्मिक मृत्यू झाला। नंतर स्वरूपा राणी यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं आणि नंतर त्यांनाही आकस्मिक मृत्यू आल्यानंतर कमला नेहरू यांच्याशी त्यांचं लग्न झालेलं आहे। इंग्लंडच्या हॉरी पब्लिक स्कूलमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली। वडिलांच्या इच्छेखातर बॅरिस्टर झाले आणि 1912 मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले। त्यांच्या वडिलांना त्यांनी राजकारणात पडावे असे वाटत नव्हते।